सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। अखंड हिंदुस्थानचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी प्रकाश प्रसरित वागिल्याचा दीप लावूया आत्मतेजाचा प्रकाश प्रसरित साक्षात्काराचा दीप लावूया सामर्थ्याचा प्रकाश प्रसरित विवेकाचा हा विवेक सर्वांच्या हृदयात जागावा हीच सद्भावना हीच मनोभावना संपन्न होत आहे। दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभास्ते या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न होत आहे। आदरणीय तारणकर साहेब जिल्हा क्रीडाधिकारी त्याचबरोबर यशवंतराव गायकवाड सर आर.वाय. जाधव सर यांच्या शुभास्ते या ठिकाणी हे आदरणीय मोहनराव जाधव सर मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष आदरणीय मोहिते सर बापूंच्या लावा हां लावा तिथं हां बस ठीक आहे चालेल बापूंना इकडे उद्या वरती या ठिकाणी दीपप्रज्वलन संपन्न झालेलं आहे। मान्यवरांना विनंती आहे आपण आजच्या या कार्यक्रमाचा प्रसाद सर सुनील जाधव सर यांचा या ठिकाणी सर्वोत्तम सन्मान सोहळा संपन्न होत आहे। त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा आपण साहेबांच्या या ठिकाणी उपस्थित झालेला आहात त्यामुळे जाधव साहेबांचे स्नेही आदरणीय नितीन तारणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। साताराच्या गावाला आपल्या या ठिकाणी स्वागत आणि आपल्याचं अक्षर तारणकर साहेबांचे 3 वर्षानंतर राहिले आहे। आपल्या सर्वांचं कर्तव्य की याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना सदगती लाभावी करिता आपल्याला सुरक्षाची लाभावी म्हणून आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहूया आणि त्यांना श्रद्धांजली घेऊया। प्लीज म्हणजे काही अपराध नसताना ज्या लोकांना आपला जीव गमवावा लागला त्या निरापराध लोकांच्या आत्म्याला चिरशक्ती लाभावी सद्गती मिळावी यासाठी आपण सर्वांनी शब्द उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया। आणि या ठिकाणी जाधव सर आणि त्यांच्या सौभाग्यवती आमच्या वहिनी उषा जाधव त्या दोघांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला। जाधव सरांच्या बाबतीतच खऱ्या अर्थानं अत्यंत एक अजाद शत्रू असणारं व्यक्तिमत्व असं म्हटलं तर वावड ठरणार नाही। त्यांची सुरुवातीची ओळख ही एक क्रीडा शिक्षक म्हणून मी गर्वाने सांगितलं पाहिजे, कारण या भारताच्या आदर्श नागरिक घडवत असताना मन मनगट आणि बुद्धी याचा समन्वय साधला जातो तो म्हणजे खेळामुळे नगरसेवक आपले मोरेसे पण जाधव सर सुरुवातीला सातारा जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून शिक्षक संघटनेमध्ये त्यांनी काम केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाची सुरुवात झाली। त्यांनी बाहेरचे म्हणजे शाळेचे विद्यार्थी तर घडवले। काही वेळा कसं होतं आपण शिक्षणाचं कल्याण करत असताना कुटुंबाला दुर्लक्ष होत असतं, परंतु जाधव सरांनी शाळेच्या
एकत्र घेतलं आणि त्याच्या माध्यमातून सुद्धा शैक्षणिक राजकीय सामाजिक कार्याची सुरुवात केली. हा मनुष्य खरं एका जागेवर बसणारा नाही, सतत पायामध्ये विक्री मारण्यावर असतोय. गायकवाड साहेबांनी मला सांगितलं की त्यांना फोन केला की लगेच तत्पर असतात, म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर देवानंदची आठवण येते. कारण देवानंद व्यक्तिमत्व आहे आणि हे सगळं श्रेय जातं ते त्यांच्या संस्थेकडे दिलं जातं. बरोबर बरोबर, कारण त्यांनी त्यांची काळजी खूप चांगल्या पद्धतीने घेतलेली आहे. जाधव सरांच्या बाबतीत खूप काय करण्यासारखं आहे. आमच्या संघटनेला लाभलेला हा एक दिला आहे. कारण जाधव सरांच्याकडे दिलेली जबाबदारी कुठली असू द्या, ही जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडणारा एक कार्यकर्ता क्रीडा क्षेत्रामध्ये आम्हाला मिळाला. याचा खरंच आम्हाला गर्व वाटतो. जाधव सरांची सेवानिवृत्तीचा कार्यक्रम हा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. जाधव सरांनी आतापर्यंत त्यांच्या आयुष्यामध्ये किती चांगली कामं केली, किती त्यांच्या हातून चांगली कामं झाली. आज सेवानिवृत्ती हा एक अत्यंत महत्वाचा जीवनामधला भाग आहे. अनेक लोकांनी त्यांना समाजसेवा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली आहे. त्यांच्या हातून नोकरीमुळे काही जर कामं राहिली असती ती आता सेवानिवृत्तीनंतर दोघांनी एकत्र फिरायला जावं, दोघांनी एकत्र राहिलेले समाजसभा ते करावे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी राहिल्या त्या आपण कराव्यात. आपल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराटी आणि आनंदानं आपलं आयुष्य बहरावं अशा पद्धतीच्या आपल्याला पांडुरंगाला शुभेच्छा देतो. आपल्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येतो. या ठिकाणी हा सरकारचा आदरणीय मोहनराव जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील या ठिकाणी त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर उपस्थित राहू. आणि अग्र सचिव मंत्रालय मुंबई या ठिकाणी फक्त संतोष शिंदे जिल्हा क्रीडाधिकारी आदरणीय नितीन तारकर सर, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष आदरणीय अभय जाधव सर या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये महेंद्र भोसले सर, महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण संघटनेचे उपाध्यक्ष मनोहर यादव सर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुनील जाधव सर, प्राचार्य त्याचबरोबर चंद्रकांत वसंतराव पाटीलचे प्राचार्य आदरणीय फाळके सर या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी हा सत्कार संपन्न होतोय. अंगणावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा कधीच करत नाही. असं एक व्यक्तिमत्व म्हणजे अजात शत्रू श्री सुनील जाधव सर. सुनील जाधव सर आज ते 32 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर शैक्षणिक कार्यास निरोप देत आहेत. सर तुम्हाला सेवापूर्तीच्या खूप शुभेच्छा. सन्माननीय आदरणीय विचारमंचकावरील सर्व प्रतिष्ठित मान्यवर सत्तामूर्ती श्री जाधव सर, सौ जाधव मॅडम, सरांच्यावर मनापासून खूप प्रेम करणारे मित्र परिवार, वर्गस्नेही यांचे सर्वप्रथम मी शब्दस्फुरणाने या ठिकाणी स्वागत करतो. सरांच्या सोबत जवळजवळ 18 वर्षाचा प्रवास माझा झालेला आहे. यामध्ये सुरुवातीचे 3 वर्ष सोडल्यानंतर 16 वर्ष सरांनी आणि मी एका गाडीवरून एका शाळेमध्ये प्रवास केला. सरांच्या विषयी बोलत असताना खूप काही आहे. अतिशय संयमी व्यक्तिमत्व, त्याचबरोबर वेळेचं महत्व जाणणारे असे सुनील जाधव सर. कधीही त्यांनी वेळ चुकवली नाही. जर त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं, त्याच्याबद्दल पाहिलं तर कधी असं वाटलं नाही की
या ठिकाणी ज्यावेळी मी चंद्रकांत वसंतराव पाटील विद्यालयामध्ये त्या ठिकाणी कार्यरत होतो त्यावेळी माझ्याकडे सांस्कृतिक कमिटी देण्यात आली. स्टाफ जवळजवळ 60 चा स्टाफ होता आणि त्या स्टाफ समोर बोलताना कसं बोलायचं खूप मनामध्ये भीती. आमच्या संस्थेचे चेअरमन श्री भाऊ हे ज्यावेळी स्टेजवर बसत होते त्यावेळी अशाच पद्धतीने भाव वक्ते जातात त्या पद्धतीने ते बघायचे मनामध्ये प्रचंड दडपण. यानंतर श्रीनिवास धाने साहेब वेल्ला तहसीलदार विठ्ठलराव निकम माजी आदरणीय मुख्याध्यापक संपर्क होता. आदरणीय श्यामराव मोहिते सर सरांची हां ते बी खरं नाही करून नाही आपला घरगुती सुनील कुमार पाटील व्यवस्थापक लोकमान्य आज यानंतर आदरणीय यशवंतराव गायकवाड विभागीय कार्याध्यक्ष क्रिकेट संघटना पुणे सुनील शिंदे प्रदेश अध्यक्ष छत्रपती शाहू आदरणीय मनोहर यादव श्रीमती सविता यानंतर सामान्य आरोग्य सदस्य अध्यक्ष कोल्हापूर विभागीय क्रीडा संघ काय उत्तर देत आहेत. त्याचप्रमाणे भाषण करता येणाऱ्या माणसाने कधी भाषणाला नाही म्हणायचं नसतं आणि म्हणून माझ्या स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांच्या मध्ये भाषणाचा मोह आवडत नाहीये. खरं तर दिवस उन्हाळ्याचे आहे, वातावरणात प्रचंड उष्णता आहे, वेळ जेवणाची झालेली आहे, सुग्रास जेवणाचा चांगला बेत देखील केलेला आहे, भरपूर लांबलचक सत्कार देखील झालेले आहे. तुमच्या सगळ्यांना सरांना शुभेच्छा द्यायच्या, भेटवस्तू द्यायच्या आणि स्नेहभोजन करायचं. मात्र त्या सगळ्यामध्ये जो हा मधला कार्यक्रम होणार आहे त्यात थोडीशी माझी पण भर आहे. पण मला माहिती आहे आजचा माझा रोल वेगळा आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सूत्रसंचालक निवेदक म्हणून उपस्थित असतो आणि त्यावेळेस या गोष्टी जाणवतात. खरा वक्ता कोण असतो? ज्याला किती बोलायचंय हे कळतं, यापेक्षा कधी थांबायचंय हे ज्याला कळतं तो वक्ता असतो. तुमच्या सगळ्यांचं लक्ष माझ्यापर्यंत आहे तोपर्यंत मी बोलेन. तुमचं लक्ष ज्यावेळेस एकमेकांशी बोलण्यात जाईल, मोबाईल मध्ये जाईल, त्याच्या अगोदरच मी थांबेन. त्यामुळे तुमच्या सगळ्यांचा फार वेळ मी घेणार नाहीये आणि आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलण्याचं औचित्य एवढंच. आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय सुनील जाधव सर, त्यांच्या सुविधे पत्नी उषाताई जाधव यांची जन्मभूमी जरी सासवडी असली, कर्मभूमी जरी सातारा रोड असलं तरी त्यांची वास्तव्याची भूमी आणि यानंतरच्या सेवानिवृत्तीची भूमी ही गोडोली आहे. आणि या गोडोलीच्या वतीने, गोडोलीकरांच्या वतीनं
मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतोय. मंडळी, माझं आणि त्यांचं खूप जवळचं नातं आहे, स्नेहाचं नातं आहे, नाजूक नातं आहे. माझे मेवणे आणि मेवण्याचं नातं म्हणजे किती काळजीपूर्वक जपावं लागतं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. पत्रिकेमध्ये 10चं टायमिंग होतं. आम्ही 10च्या ठोक्याला आमच्या मेवण्यांचा आदेश पाळून या ठिकाणी उपस्थित होतो. कारण इतकंच की या व्यक्तीचं जे काही व्यक्तिमत्व आहे, मगाशी सरांनी सांगितलं की अतिशय हसतमुख आहेत, प्रसन्न आहेत, कायम कार्यक्षम असतात, लोकांचा खूप मोठा जनसंपर्क आहे आणि अशा व्यक्तीच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहावं अशी त्यांची इच्छा आहे. तर आपण का जायचं नाही? आणि म्हणूनच तुम्ही सगळी मंडळी आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस असताना उन्हाळ्याच्या प्रत्येकाचे वेगवेगळे आज काही प्लॅन असतील तरी देखील आपल्या या जीवाभावाच्या व्यक्तीला त्याच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा, सदिच्छा, शुभचिंतन करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. सुनील जाधव सर तुमच्या प्रत्येकाशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्कात आले असतील. तुम्हाला प्रत्येकाला त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगवेगळा कंगोरा देखील लक्षात आला असेल. मान्यवरांच्या भाषणामध्ये त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्या सर्वांच्या समोर येतील. मी ज्यावेळेस सुनील जाधव सर यांच्याकडे बघतो त्यावेळेस सुनील जाधव सर कधीच एकटे दिसत नाहीत. त्यांच्या बरोबर दिसते की आमची बहीण उषाताई जाधव. सकाळी मॉर्निंग वॉक असू द्या, शॉपिंग असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, ही जोडी कायम प्रत्येक ठिकाणी हजर असते. मला आवर्जून सुनील जाधव सरांच्या या यशामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो. सातारचे सुपुत्र असलेले प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर कायम त्यांच्या भाषणामधून सांगत असतात, आयुष्य ही एक लढाई आहे आणि ही लढाई जर यशस्वीपणे जिंकायची असेल तर त्याला जोडीदाराचं खूप महत्वाचं स्थान आहे. आणि हा मिळणारा जोडीदार जर दुर्दैवानं वेगळा असेल तर अर्ध आयुष्य त्याच्याशी भांडणात जातं. पण आमचे सुनील जाधव सर सुदैव आहे की त्यांच्या आयुष्यातला जोडीदार हा त्यांना अतिशय चांगला मिळालेला आहे. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची अर्धी लढाई त्यांनी गेल्या अनेक वर्षांपूर्वीच जिंकलेली आहे आणि आयुष्यातली ही अनेक आव्हानं आज पूर्ण करत त्यांचा प्रवास सुरू आहे. सुनील जाधव सरांनी विद्यार्थ्यांना खूप शिकवलं असेल. त्यांचा तो शिक्षण पेशा होता, त्यांची नोकरी होती, त्या कर्तव्यामध्ये ते कुठेही कमी पडले नाही. मात्र या सगळ्या गोष्टी करत असतानाच एक पालक म्हणून त्यांनी त्यांच्या मुलांचं जे संगोपन केलंय ते देखील तितकंच महत्वाचं आहे. त्यांची सुकन्या आर्या ही राष्ट्रीय स्तरावरची नेमबाजपटू आहे. गुरुकुल शाळेची एकेकाळची एक आदर्श विद्यार्थिनी आहे. त्यामुळे आपल्यातले असलेले कलागुण इतर मुलांना देत असताना आपली मुलं देखील कुठे पाठीमागे राहणार नाही असा त्यांचा कायमच प्रयत्न राहिलेला आहे. आणि म्हणूनच अतिशय समाधानानं सेवानिवृत्त जरी ते होत असले तरी त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडत असताना त्यांची मुलं देखील चांगल्या पद्धतीने शिक्षण घेत आहेत, समाजात स्थिरावत आहेत. आज हे औचित्य आहे. मेवणा म्हणून थोडासा माझा अधिकार पण आहे. आज मुलांचे लग्न व्हायचे, तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आवाहन करेन की या मुलांना अतिशय चांगले जोडीदार तुमच्या रेफरन्स मधून देखील मिळावे आणि सरांचं पुढचं खऱ्या अर्थाचं आयुष्य आहे ते अतिशय सुखा समाधानाचं, आनंदाचं, भरभराटी जावं अशा देखील आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा असतील. यानंतर सुनील जाधव सर आपल्या बरोबर व्यक्त करतील. कृपया सर्वांना विनंती आहे एक 5 मिनिटं आपण थांबण्याची विनंती करा. समोर बघा इकडे. जाधव सर आपल्या बरोबर सुरू करा. जाधव सर सरकारला उत्तर द्या. पलीकडच्या बाजूला खाली उभा. समोर बघा, समोर बघा, समोर बघा इकडं, समोर बघा इकडं.
त्यांचा कृपया ते सत्कार करतील. त्यानंतर सगळ्यांना सत्कारासाठी वेळ दिला जाणार आहे. 10 मिनिटानंतर सगळे सत्कार स्वीकारणार आहेत. या ठिकाणी माझ्यावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत आणि खरोखरच मी भारावून गेलेलो आहे की माझं या ठिकाणी तुम्ही यशस्वीचं सत्कार करताय आणि माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद मानतो. या जिल्ह्यामध्ये भरपूर काम करत असताना बरेच आठवणी या ठिकाणी आहेत, परंतु मी आठवणी सांगत बसणार नाही. माझ्या सुधाकर देशमुख हे माझे चांगले मित्र आहेत. रेशीम काठी हे जो वधू रेशीम काठी हा वधूवर सूचक हे गेले 20 वर्ष राबवत आहेत. हे सुधाकर देशमुख मला धन्यवाद देतो. बरोबर तुम्ही सर्व शांत केली माझ्यासाठी आली, पण मला शांत नाही झाली, पण तुम्हाला धन्यवाद सर्वांना. या जिल्ह्यामध्ये काम करत असताना जवळजवळ 11 तालुके आहेत आणि 11 तालुक्यातून या ठिकाणी लोक आलेले आहेत. 11 तालुक्याचे क्रीडा संघटनेचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकारी, त्यामध्ये महाबळेश्वर असेल, खंडाळा असेल, वाई असेल, जावली असेल, सातारा असेल, कोरेगाव असेल, कराड, पाटण या 11 तालुक्यातून माझ्यावर प्रेम करणारे लोक या ठिकाणी हजर आहेत. प्रत्येकाला बोलायचं होतं, परंतु आपल्या वेळेअभावी आपल्याला बोलता येत नाही, त्यावेळी मी तुम्हाला धन्यवाद देतो, सॉरी म्हणतो. मी 1993 साली या संस्थेमध्ये रुजू झालो आणि खरोखरच माझे दिवस बदलले. सुरुवातीला मी ठोसेघरला 1 वर्ष काम केलं, परंतु थोडीशी राजकीय अडचण आल्यामुळे मला तिथं नोकरी करता आली नाही आणि त्याच्यानंतर मात्र फाळकेच्या संस्थेमध्ये वसंतराव फाळके ज्यावेळेस चेअरमन होते आणि मला फक्त नाव विचारलं मी हजर झालो आणि त्या फक्त नाव विचारलं असलं तरी या 32 वर्षामध्ये मला खरोखरच संस्थेनं प्रेम दिलं. आजही भाऊ या ठिकाणी उपस्थित असते, कारण काल मी त्यांना भेटायला गेलो होतो, परंतु थोडेसे बाथरूम मध्ये पडले आणि त्याला इंजुरी झाली, त्यांना बेड रेस्ट सांगितलं. त्यांचंही वय 92 आहे. त्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली, डोळ्यातून पाणी आणलं. ठीक आहे म्हणलं, भाऊ तुमच्या घरी राहिली तर मी हा कार्यक्रम घेतोय, वाईट वाटतंय. त्यांच्या कन्या सविताताई फाळके या ठिकाणी आले, त्याही नगरसेविका आहेत आणि बांधकाम सभापती म्हणून काम करतायत. त्यामध्ये आमचे आरवाई जाधव सर, आमचे साडू खरोखरच फार मोठा त्याचा पसारा आहे, विभागावर काम करतायत आणि आमच्यावर सगळं लोक प्रेम करतायत, ते आम्ही धन्यवाद मानतो. आमचे मनोहर यादव, मूर्ती लहान पण कीर्ती महान, शिवसेना प्रमुख म्हणजे शिवसेना किंवा शिवप्रेमी प्रमुख म्हणून काम करतात. अनेक गड किल्ले त्यांच्याकडे बघून वाटत नाही, परंतु जवळजवळ 100 त्यांनी गड सर केलेले आहेत. त्याच्यानंतर आपले पवार, त्याच्यानंतर भोसले तर डॉक्टरच आहेत, शिक्षक पण आहेत. कराडामध्ये नामवंत असे महेंद्र भोसले डॉक्टर आहेत. मी पत्रिका द्यायला त्यांना गेलो होतो, परंतु ते गायब झाले, का गेले मला माहित नाही. अशा पद्धतीने महेंद्र भोसले आहेत, आमचे रसाळ बापू आहेत, त्याच्यानंतर यशवंत गायकवाड सर कवी आहेत. आमच्या मी ज्या वेळेला कर्मभूमीमध्ये त्या कर्मभूमी तालुक्यातले आहेत, त्याच्यानंतर गायकवाड सर आहेत, सुनील शिकरे सर प्रदेश अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर खरोखरच मी 15 दिवसांपूर्वी पूर्ण केला होता निलेश फाळके या जमेल का म्हणजे जाधव सर मी प्रयत्न करतो. खरोखरच निलेश फाळके या ठिकाणी आले, मंत्रालयात काम असताना सुद्धा माझ्या या कार्यक्रमाला रुजू झाले. आता मामूलकर आता हे जीवलग मित्र आहेत, बोलण्याचे नाव थोडंसं गडबडलं आणि जवान सर आहेत, आमचे बाबू मामा आहेत, आमचे वडील 94 वर्षाचे आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित राहिले. आमचे मित्र तळेकर साहेब त्यांचं सांगितलं सर्वांनी, तसेच आमचे नाळे सर आहेत. त्याच्यानंतर शिक्षक शिक्षकेचं प्रतिष्ठान, खरोखरच या प्रतिष्ठानला मी धन्यवाद देतो की खरोखर माझ्यावर शिक्षक प्रतिष्ठानामध्ये सर्वजण प्रेम करतात, माझ्या हाकेला लागतात आणि सर्वच्या सर्व इथं उपस्थित आहेत, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पंकज सर असतील, अभिजित असतील, असे या ठिकाणी आहेत. तसेच गावातील नागरिक, खरोखरच गावातील नागरिकांना सुद्धा मी धन्यवाद देतो. वेळात ते काढून अनेक अडचणीवर मात करून या ठिकाणी आले, त्यांना मी धन्यवाद देतो. मला त्यांनी घडवलं आणि त्यांचा आदर्श मी पुढं आलो. ते आमचे मोहिते सर, खरोखर मोहिते सरांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे, कारण
नेहमी माझी गाठ पडत असते. माझी कन्या या राहुल कृष्ण विद्यापीठामध्ये कराडच्या शाखेमध्ये असताना नेहमी सरांच्याकडे जाणं व्हायचं. सर सोडायचं नाही. सरांना सांगितलं की माझी कन्या इथे आहे. त्यांनी सांगितले काही काळजी करू नये, देवी गाडी दिली. तसेच आमचे जे पाटील सर आहेत, त्याच्यानंतर आपले किशोर केलं, तसेच आमचे मित्रमंडळ पुण्यावरून आलेले, त्यामध्ये माझे मित्र, आमचे विशेष मित्र ढाणे साहेब, ते तहसीलदार आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. कुठे गेले ढाणे साहेब? मागेच बसले. धन्यवाद. हे तहसीलदार राहिलेले आहे पुणे जिल्ह्यामध्ये, तहसीलदार म्हणून काम करतायत. तसेच अमोलराव आरोग्य अधिकारी म्हणून पुण्यामध्ये काम करतायत. तसेच आमचे दुसरे सुभाष भोसले हे आमचे मित्र आहेत. राधिका पॅलेस याचे जे मालक आहेत, राजकारणाचे साडू सजनराव गाडगे, माधवराव शिंदे आहेत. बरोबर नाव दिलेले थोडेच आहेत, कारण माझ्या माता भगिनी, माझ्या मेहण्या आहेत, माझ्या मैत्रिणी आहेत, माझ्या स्टाफ मेंबर आहेत. परवा आमच्या स्टाफ मेंबरचा एक निरोप समारंभ झाला. लेंबे मॅडम, त्यांचाही निरोप समारंभ परवा झाला. तोही मी सूत्रसंचालन केले. त्यांचाही कार्यक्रम असाच पद्धतीने छान पार पडला. त्यामध्ये सर्व माझा शिक्षक स्टाफ, बरोबरच माझ्यावर प्रेम करणारा शिक्षक स्टाफ आहे. त्यामध्ये टेक्निकल विभाग आहे, ज्युनियर कॉलेज विभाग आहे, इंग्लिश मीडियम आहे, प्राथमिक विभाग आहे, माध्यमिक विभाग आहे, ज्युनियर कॉलेज विभाग आहे. सर्व विभागाचे या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. त्यांना मी धन्यवाद देतो, आभार मानतो. तसेच माझे 1982-83 दहावीची बॅच आवर्जून उपस्थित आहेत. आमचे डॉक्टर अनिल फाळके आहेत, PSI शिवाजीराव काशीनाथ यादव आहेत. दुसरे PSI माझे मित्र शिवाजी श्रीरंग यादव आहेत. त्याच्यानंतर आमचे सामाजिक कार्यकर्ते दिलीप यादव आहेत. त्याच्यानंतर बरेचसे माझे सरकारी शंकर मास्तर मुख्याध्यापक आहेत. त्याच्यानंतर बरेचसे संजय यादव आहेत, पंकजराव जाधव. पंकजराव यादवनंतर फार मोठं सूत्रसंचालन केलं. या कार्यक्रमासाठी पंकज सर आणि शिक्षक प्रतिष्ठानची रोज संध्याकाळी एकत्र बसत होतो आणि सुंदर असं नियोजन केलं. परंतु कसं होतं की राजकीय म्हटलं की थोडासा प्रॉब्लेम येतो. मी म्हटलं होतं की राजकीय व्यक्तींना बोलवावं का नाही बोलवावं, परंतु जरी बोलवलं असलं तरी त्यांच्या मागं खूप व्याप आहे. महेश शिंदेला फोन केला, त्यांनी म्हटलं मी 11 वाजता जाधव सर पोहोचतोय. परत फोन आला PAचा की जनता दरबार चालू आहे. त्याच्यानंतर महाराजांचाही फोन आला PAचा की जाधव सर महाराजांच्या पुढं 50 लोक आहेत, त्यामुळे त्यांना जमणार नाही, तुमची भेट घ्यायला येईल. म्हणजे राजकीय लोकांना सामाजिक कार्यकर्ते यायला मिळत नाही. आणि या कार्यकर्ते किंवा श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले, मनोज दादा, त्याच्यानंतर महेश शिंदे, हे तिघजण येणार म्हटल्यानंतर आमचे चोपडे साहेबांनी, खंडारे साहेबांनी का मागे घेतली मला माहित नाही. पण चोपडे साहेबांचा लगेच फोन आला, जाधव सर मी वाईला इन्स्पेक्शन आहे. ठीक आहे. खंडारे साहेबांचा पण फोन आला. खंडारे साहेब म्हणले जाधव सर तुम्हाला शुभेच्छा, आपला जेवाळा असताच राहील. पण साहेब म्हणलं तुम्ही जर हजर असता तर मला खूप आनंद झाला असता. सर्वच मान्यवर आहेत, परंतु कसं आहे पद चिकटलेली असतात. ती पद निघाली की माणूसच असतो. त्यामुळे पद आहे तोपर्यंत माणसाला किंमत आहे. त्यामुळं पद असलं म्हणून हुरूळ जाऊ नका आणि तू पद गेलं म्हणून नाराज होऊ नका. एक माणूस म्हणून जगा. मगाशी कार्यशाळेने सांगितलं 2003-04चा गेट टुगेदर झाला. मुलांना एकत्र आणलं. जवळजवळ 100 मुलं होती. त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. मुलांना फार आवडलं. कारण चांगला माणूस म्हणून जगणं हीच खरी आपली संपत्ती आहे. सर्व पैसे कमवतात, सर्व घालवतात, परंतु चांगला आदर्श नागरिक म्हणून निर्माण होणं हे आपल्या हातात आहे. आम्ही आता सामाजिक कार्यामध्ये काम करतोय किंवा विद्यार्थ्यांच्या मध्ये काम करतोय. अनेक लोकांशी माझा संबंध येतोय. अनेक पद्धतीचे लोक पाहिलेली आहेत आणि त्यातूनच विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. मागाशी सुभाष सरांनी उल्लेख केला की आमची विद्यार्थी एक नासामध्ये अमेरिकेमध्ये अपर्णा फाळके म्हणून, बरोबर आम्ही नशीबवान समजतो. असे क्लास 1 अधिकारी आमच्या शाळेतून नाही म्हटलं तर 30 ते 35 होऊन गेलेले आहेत. क्लास 2 अधिकारी अनेक आहेत. म्हणजे माझ्या हातात आपण आलेले अनेक मुलं मला भेटत असतात. ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी माझा विद्यार्थी असतो. विशेष माझं आहे जिथं जाईल तिथं माझ्या पाया पडायला येतात. मी काय ओळखत नाही, तुमचा विद्यार्थी
5000 त्यामुळे कोण कुठे ना कुठे भेट घडते. परवाचं एक उदाहरण सांगतो. अचानक आर्याला माझ्या कन्येला पुण्याला जायचं होतं. अचानक जवळ 100ची लाईन होती आणि तिकीट काढायचं चाललं होतं स्वर्गेत विना थांबा. आणि तिथून तिकीट चालू असताना शेजारी तो मार्गदर्शक होता, म्हणजे तिकीट द्यायला होता फळायला वेगळा. तो बाहेर आला, मला बघितल्या म्हणजे जादूचं का उठा राहील म्हणजे माझी कन्या जायची असेल. 2च मिनिटं आज गेला तिकीट काढले आणि गेले. आता अन्याय झाला बाकीच्या लोकांच्या मी क्षम्य मानतो, परंतु माझ्या मुलीला दिवसाचं पुण्याला जायला मिळालं. अशी रेल्वे स्टेशनवर सुद्धा अनेक किस्से घडलेले आहेत तिकीट मिळवण्यासाठी. मला सांगायचं आहे काय, आपण विद्यार्थ्यांसाठी केलेलं कष्ट कधीही वाया जात नाही. कुठं ना कुठं तर त्याची आपल्याला परत भेट करावी लागते. असे अनेक विद्यार्थी निवडलेले आहेत. आणि विषयात कमी नसून खेळामध्ये खेळ म्हटलं की आपल्या शाळेचा संपूर्ण असतो. सर्व विद्यार्थी क्रीडा शिक्षक म्हटलं की त्याच्या जोर येतात, त्यामुळे त्यांना मानतात. इंग्रजी असेल, विज्ञान असेल, गणित असेल, तात्पुरते फक्त त्या ठिकाणी विषयापुरतं मर्यादित असतं. परंतु माझं काही नसतं. माझ्याकडे सर्व मुलं सारखे येत असतात, भेटत असतात, तक्रारी सांगत असतात, ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि दुसरं एक म्हणजे मी मुलांच्यात रमणारा माणूस आहे. गेले 10 ते 15 वर्ष झालं या ठिकाणी आमचे प्राचार्य आहेत. तिथं 10-15 वर्ष झालं नवीन अभ्यासक्रम पवार सर आपला निघाला होता टी. त्यामध्ये एरोबिक सहाय्य खेळ होता. मग 15 वर्षापूर्वीपासून मुलांना मी जर शनिवारी एरोबिक्स घेतो आणि एरोबिक्स म्हणजे डान्स त्यांच्याबरोबर मला करायला मिळतं, म्हणजे माझी तब्येत चांगली राहील. आणि जर शनिवार म्हणजे मी मुलं आवडीने येणार. जर शनिवारी एका शनिवारी योगा असेल, एका शनिवारी एरोबिक्स असेल, अशा पद्धतीने मी काम केलं. आता 26 जानेवारीचं उदाहरण सांगतो. मी रजेवर होतो. अनेक मुलांचे फोन आले, सर तुम्ही कुठं आहे? आम्ही म्हणजे रजेवर आहे. अहो इथं काही नाही होत नाही, काय नाही करत नाही, काय नाही सगळं व्यवस्थित होईल. मी रजेवर असताना सुद्धा मी 2 दिवस शाळेमध्ये गेलो, कारण मी विद्यार्थी फ्री आहे. आणि इथून पुढे सुद्धा मी त्याच पद्धतीने राहण्याचा प्रयत्न केले. माझ्यावर अनेक जणांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, त्या निश्चितपणे केले. कारण माझ्या रक्तामध्ये जाईल प्रामाणिकपणा. माझे वडील या ठिकाणी वडिलांनी सुद्धा शेवटपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचं त्यांना फळ मिळालं. आज वयचा वडील हेच महत्वाचं आहे. वय वाढण्याचं कारण म्हणजे आपण किती समाजाला देतो, समाजाला किती शिकवतो, हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यावर वय आज 58 वर्ष मला पूर्ण होत आहे मेला, तरी आजपर्यंत एकही गोळी खाल्ली नाही. माझ्या मेडिकलच्या रजा 8 महिन्याच्या जसं तसं शिल्लक आहे. मला गरजच वाटली नाही मेडिकल रजा काढायची. आणि आजही मी तुमच्या सर्वांच्या मुलांच्या आशीर्वादानं ठणठणीत आहे. छान आहे, कुठली गोळी नाही, काही नाही. करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा नीलम आहेत श्रीमंत प्रमुख, तर या करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा मी नाईट ड्युट्या केलेल्या आहेत, नाईट केलेली आहे. पण कधी आम्हाला करोना शिवला नाही, कारण आमचं मन घाबरत होतं, परंतु आम्ही प्रामाणिक होतो. त्यामुळं खरोखरच छान वाटलं मला सर्व्हिस करून. पण आता दुःख होतंय, करायचं काय? किती दिवस सामाजिक जरी कार्य असलं तर रोज करणार आहे का? नाही करू शकत. कधीतरी करायचं काय? तशी माझ्या अर्धांगिनी तिला मी धन्यवाद का देतो की गोळी मला लागली नाही तिच्यामुळे. कारण पोषक आहार आणि सुंदर आहार मला मिळालेला आहे. उषा बरोबरच आमच्या स्टाफिंग बस म्हणतात की तुमची बायको सुधरली नाही, तुला आहे म्हणून तर मी असं आहे. बरोबर, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि माझे सहचारी खरोखरच मला पण सांभाळलेलं आहे, मुलाला पण सांभाळलेलं आहे. मी नाही काय सांभाळलं, मी फक्त मुलं सांभाळले, शाळेत मुलं सांभाळले, मी घरात काही बघितलं नाही. याचा मला बाहेरचे आशीर्वाद भरपूर मिळाले, म्हणून मला चांगले दिवस आले. आता एक शेवटचं सांगतो. मी ऐकलेलं आहे की सर्व्हिस मध्ये असताना फुल पगार होता आणि घरात अर्धा माणूस होता. अर्धा माणूस फुल पगार. आता काय झालेलं आहे, अर्धा पगार आणि अख्खा माणूस अशा पद्धतीने झालेलं आहे.
तर मला वाटतंय दादा येतात 5 मिनिटांमध्ये. तर अशा पद्धतीने आपले जीवन असतं. आता माझे शेवटचे 2 शब्द सांगतो की व्यायाम करा, उठा, लवकर उठा. सूर्य झोपल्यानंतर तुम्ही झोपा आणि सूर्य उठायच्या अगोदर तुम्ही उठा. बघा तुम्हाला काही होणार नाही. हे जर तुम्ही सातत्य ठेवलं व्यायामामध्ये सुद्धा तुमची तब्येत चांगली राहील. विश्वास ठेवला तरी दुप्पट पडणारा माणूस आहे. खरोखरच मी मध्ये 10 वर्ष गावामध्ये नव्हतो, कारण बरेच प्रॉब्लेम्स, आर्थिक प्रॉब्लेम्स याच्यातून सुद्धा मी वाटाघाटी करून पुढे आलेलो आहे. आणि मग आता जर बघितलं तर छान आहे, सुखस्थिती आहे. ज्या वेळेला आधार मला लागतात त्यावेळेला मी सुखी आहे. माझ्याकडे सर्व काय आहे, माझ्याकडे माणसं आहेत, हीच माझी संपत्ती आहे. मी पैशाला अजिबात किंमत देत नाही. पैसा गरजेपुरता असेल बस, जास्त पैशाचा अजिबात उपयोग नाही. त्यामुळं ही माझी पुढाची संपत्ती आहे आणि ही संपत्ती मी सांभाळणार आहे. कायमस्वरूपी पुढची संपत्ती मी सांभाळणार आहे. आजपर्यंत कुणालाही दुखवलं नाही. 32 वर्ष मी शाळेमध्ये सेवा केली, परंतु कुठल्याही शिक्षकाशी माझं भांडण नाही, कधीच नाही. कारण लादे सरांनी मागे सांगितलं माझा स्वभाव कसा आहे, माझ्या रक्तातच ते, तेव्हा माझा स्वभाव तसाच असणार आणि इथून पुढे तसाच राहणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही मला प्रेम दिलं. इथून पुढे माझ्यावर काय जबाबदारी द्यायचे वरिष्ठ यानंतर कृपया चला कसा फोटो काढायचा. जरा साईड समोर बघा. जरा 2 मिनिट. सरा हो ना वाईज मागा सरा. इकडे बघा. या ठिकाणी परत आहे शुभेच्छा आदरणीय समोर बघा. सासपुडे ग्रामस्थ आणि शिक्षक शिक्षकेतर प्रतिष्ठानच्या वतीनं सन्माननीय माजी चेअरमन आणि शिक्षक विकास सेवा सोसायटीचे माजी वाईस चेअरमन यांच्या शुभ हस्ते संपन्न होते. या ठिकाणी आमदार मनोजदादा मंडळ व्यक्ती आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की. टॅन 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 जी केम आटा चक्की. आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन.
कार्यक्रमाच्या या ठिकाणी खूप अशा शुभेच्छा देतो. खरं तर 32 वर्ष अखंड सेवा या ठिकाणी या चंद्रकांत वसंतराव पाटील विद्यालय इंजिनिअर कॉलेजमध्ये त्यांनी केलेले एक सामाजिक भावना घेऊन काम करणारं असं हे व्यक्तिमत्व. जवळपास आतापर्यंत त्यांच्या आत्महत्या 5,000 विद्यार्थी आतापर्यंत तयार झाले. अनेक खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत. त्याच पद्धतीनं ते विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राज्य जिल्हा पातळीवर असे चांगल्या पद्धतीची चमत्कार अशी कामगिरी केलेली आहे. तसंच त्यांचं या ठिकाणी छत्रपती राजर्षी शाहू कला व क्रीडा महासंघ महाराष्ट्र राज्य या ठिकाणी राज्य कार्याध्यक्ष म्हणून ही जबाबदारी त्यांनी पार पाडलेली आहे. त्याच पद्धतीनं सातारा जिल्हा शारीरिक शिक्षण संघटना सातारा या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून काम केलं. भरपूर क्रीडा प्रबोधिनी महाराष्ट्र राज्य या ठिकाणी सुद्धा कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. कोरेगाव तालुक्याचे शारीरिक शिक्षक संघटना कोरेगावचे अध्यक्ष म्हणून काम केलंय. तसंच जम्प्रोप असोसिएशन सातारा जिल्हा उपाध्यक्ष, शिक्षक शिक्षकेतर प्रतिष्ठान सासपडे ते अध्यक्ष आहेत. कोरेगाव तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्था या पतसंस्थेला संचालक, सातारा जिल्हा इतिहास विषय संघटना उपाध्यक्ष, तसंच सोनूबाई वामनराव जाधव चॅरिटेबल ट्रस्टचे पण ते अध्यक्ष आहेत. सातारा जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाला उपाध्यक्ष. अशा बऱ्याचशा पदावर आपल्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं. आणि योगायोग असं आहे त्यांचे स्नेही असल्यामुळं अगदी कॉलेज जीवनाच्या अगोदरपासून त्यांचे वेगळे ऋणानुबंध या ठिकाणी असल्यामुळं कायमच त्यांचा जीवनपट अतिशय चांगल्या पद्धतीने मलाही परिचित आहे. आमचे वडील कैलासवासी भीमरावदादा घोरपडे त्यांनी त्या ठिकाणी त्यांनी मला आता सांगितले की सर्व्हिसला लावलं. आणि आज योगायोगा सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला मला या ठिकाणी आमदार म्हणून उपस्थित राहताना म्हणजे मला आमदार करण्याचं सासपडण्याचं फार मोठं योगदान आहे. त्यामध्ये त्यांचं सुद्धा योगदान आहे. आणि सेवापूर्तीच्या कार्यक्रमाला या ठिकाणी आज उपस्थित राहण्याचा काहीतरी योग हे अशा पद्धतीने अतिशय अनोखा असा हा योगायोग आहे. अतिशय गाढा अभ्यास असल्यामुळे त्या ठिकाणी व्याख्यान असतील प्रवचन देणं हाही त्यांचा अतिशय चांगला वक्तृत्व गुण आहे, छंद आहे. आणि या माध्यमातून ज्या पेशा आपण निवडला आहे त्याला अतिशय योग्य पद्धतीनं या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये या ठिकाणी दादासाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. खरं तर 32 वर्ष या ठिकाणी त्यांनी सेवा केलेली आहे. पण आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटत नाही की ते रिटायरमेंट झाले किंवा सेवानिवृत्त झाले. म्हणजे फिजिकल फिटनेस सुद्धा फार चांगल्या पद्धतीने त्यांनी ठेवलेलं आहे. त्यामुळे पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा त्याने असं काही समजायचं कारण नाही की आपण रिटायरमेंट घेतलेली आहे. कारण तर बऱ्याचशा संस्थांवर त्यांनी काम करतायत. पुढच्या काळामध्ये सुद्धा सुलभता काय ठरलेलं नियंत्रण नाही. त्यामध्ये आणखी वेळ त्यांना उपलब्ध होणार आहे. त्या वेळेचा अतिशय चांगल्या पद्धतीनं कुटुंबासाठी असेल समाजासाठी त्यांच्या माध्यमातून सदुपयोग व्हावा. आणि ईश्वरानं अतिशय चांगल्या पद्धतीचं आरोग्य, चांगलं आयुष्य या ठिकाणी द्यावं. आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांची समाजाची सेवा त्यांच्या हातून अतिशय चांगल्या पद्धतीनं घडावी अशा या ठिकाणी या सेवापूर्तीच्या निमित्तानं हार्दिक अशा त्यांना मी शुभेच्छा देतो. आदरणीय नितीन जारवकर साहेब, जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा. सुनील जाधव साहेबांनी शंकर गोरे पाटील यांच्या प्रयत्नामुळे आणि आमदार सिंह बाबा यांच्यामुळे 2.5 कोटीचा संकुल या ठिकाणी होते. त्याचबरोबर सातारा रोडच्या संस्था सविता घरके मॅडम, बांधकामच्या नगरपरिषदेच्या सभापती आणि त्यांच्या शाळेतील असे उत्कृष्ट शिक्षक
उत्कृष्ट शिक्षिका त्यांच्यासाठी लोकसभा कार्यक्रम झालेला आणि यासाठी उपस्थित क्रीडा शिक्षण संघटनेचे सर्व सहकारी त्याचबरोबर त्यांच्या उपयोग करणारे सातारा जिल्ह्यातील सर्व खरं म्हटलं तर आजचा कार्यक्रम हा एका दिवशी यायला पाहिजे होता म्हणजे सकाळी जो कार्यक्रम झाला असता संध्याकाळी जेवण ते असतं सर्वांनी परंतु हा कार्यक्रम आज आहे आणि त्यामुळं सर्व ज्या ठिकाणी उपस्थित जातो सारा कार्यक्रम संपत होत आहे आणि सर्वांनाही आता त्यांनी वेळ जेवणाची झाली आहे त्यामुळे सर्वांनाच मी या ठिकाणी शुभेच्छा देतो. श्री श्री सुरेंद्र यांचे विद्यमान आमदार सन्माननीय मधुसूदन घोरपडे सुनील यांच्यावर करणारे सर्व शिक्षक बरोबरीला त्याचबरोबर नागपूर राज्याच्या विविध ग्रामपंचायत सातपुडे विकास सेवा सोसायटी सातपुडे आणि ज्यांचे सत्कार राहिले असतील ज्यांना शुभेच्छा द्यायच्या असतील त्यासाठी सुनील जाधव सर या ठिकाणी व्यासपीठावर येणार नाही तरी सर्वांनी आपला सन्मान करावा अशी विनंती आणि सर्वांनी भोजनासाठी जायचं आहे अशी सर्वांना विनंती कळकळीची विनंती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार कार्यक्रम शोभा सर्वांचे आभार आणि या कार्यक्रमाला हो बनल का नाही समोर बघा सर.